नाही आपल्या इथे सॅपचे पण बॅचेस आहेत, पण ते ऑनलाईन मोड मध्ये आहे. नाही नाही, ते कम्प्लिटली ऑनलाईन आहे. कारण आपलं दुसरं डिपार्टमेंट नागपूरला आहे. आता ते नाही माहिती मला, कारण मी त्या फील्ड बद्दल नाहीये. हम्म. हम्म. नाही, गोष्ट कशी असते माहिती का, आपल्याकडे स्किल्सच नसतात की आपण इथे मी जाऊ शकतो का नाही, किंवा जर माझ्याकडे असे स्किल्स असतील किंवा त्याच्या जे रिक्वायरमेंट असतील, तर ते रिक्वायरमेंट माझे केव्हा सॅटिस्फाय होतील, जर माझ्याकडे हे स्किल्स असतील तरच मी तो जॉब घेऊ शकतो ना. तर पहिली गोष्ट तर तुम्ही तिथे शॉर्टलिस्टच नाही होणार, कारण का तर तुमच्याकडे स्किल्सच नाहीये तेवढे. ऍज अ फ्रेशर नाही, कोणत्याही फील्डमध्ये बघा तुम्ही, तुम्ही फक्त एक कारण मिळचाल की तुम्ही द्याल की जॉब अवेलेबल नाहीये. ऍक्च्युली तुम्हाला मी शो करेन, मला डेली कितीतरी पोस्ट येतात, मी तुमच्याशी शेअर करणार आहे की तुम्हाला जॉब डेली ऍक्टिव्ह कसं ठेवायचं आहे. पेजेस नाही, काहीतरी अशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत, की तुम्ही स्वतः इमॅजिन करा की तुम्ही एका स्वतः कंपनीचे ओनर आहात, तर तुम्ही असे अनस्किल्स लोकांना घेचाल का, ज्याच्यामुळे तुमच्या कंपनीचं नुकसान होऊ शकतं? नाही. बरोबर. हा? नाही, इथे बघा गोष्ट कशी असते माहिती का, तेव्हा पण तुम्ही एखाद्या फील्ड मध्ये एंटर करत असताल, जसं की आता समजा आयटी एक फील्ड आहे. आयटी फील्डची गोष्ट अशी असते की तुम्ही ना इथे काही पण करून पहिल्यांदा स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. काहीतरी करून स्टार्ट करायचं म्हणजे कुठेतरी तुम्हाला ऍज अर्ली ॲज पॉसिबल जॉईन व्हायचंय. पहिला फोकस याच्यावरतीच ठेवायचा, कारण का इथे एकदा घुसल्यानंतर तुम्हाला ऍटलिस्ट 1 इयरचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. म्हणजे 1 इयर तुम्ही असं नाही बघायचं की मला पॅकेज एवढंच मोठं पाहिजे वगैरे. पण जेव्हा तुमचं हे कम्प्लीट होईल, मग इथून तुमची पुढची जी स्टेप असेल ती खूप मोठी असेल इथे. कारण तुम्हाला माहिती आहे आयटी मध्ये डायरेक्ट 100%, 200%, 300% हाईक्स मिळतात. पण केव्हा तुम्ही या एका वर्षामध्ये तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह करता. कधी पण बघा एक गोष्ट, एक्सपिरियन्स पर्सनला कधी पण जास्त पेमेंट देतात. बरोबर. त्यामुळे केव्हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही पोझिशन स्टार्टिंगला ट्रेनी म्हणून असते. डेटा सायंटिस्ट ट्रेनी, डेटा अनालिस्ट ट्रेनी, ज्युनियर डेटा सायंटिस्ट. तुम्ही तिथे जॉईन झाल्यानंतर सुद्धा त्यांचे काही मॉड्यूल्स असतात जे तुम्हाला अभ्यास करायचे असतात. मॉड्यूल्स म्हणजे त्यांनी तुम्हाला कोणता तरी एक कोर्स देतात, जो 1 आठवडा 2 आठवडा या टाइम मध्ये तो कम्प्लीट करायचा असतो. बाकीचे कोण नाही आले आज? काय शेतामध्ये गेलेत का सगळेजण? हा. हा, ऑनलाईन पण नाहीये कोणी. नाही नाही, मग न्यू वाले तर जॉईन व्हायला पाहिजे होते ना. ओके, तर व्हेरिएबल तुला क्लिअर आहे आता काय असतं? देन तुमचा काय टॉपिक राहिला होता? नाही नाही नाही, तुमचा आता टॉपिक काही राहिला नाहीये ना? ओके. कपल सेट या गोष्टी तुमच्या राहिल्या आहेत. ओके. तर तू कुठे बसून होतास क्लासला? कोणत्या टॉपिक पासून? शक्यतो तू सेट पासून असतील आय थिंक. हा. हा. ओके. नाव रिपीट क्लास 2. रिपीट क्लास 2 पण झाला आहे का आपला काल? रिपीट क्लास 3 आहे आज.
हा, अरेज पण आपण लायब्ररीज मध्ये शिकणार आहोत. हम्म. कोण? अमोल सर आहे ना? हा, काय? हा हा. हम्म. हो. अरेज मध्ये पहिल्यांदा तुम्हाला डायमेन्शन्स काय असतं ते सांगा. लिस्ट कंप्लीट झाला आहे का? अपेंड, एक्सटेंड, रिमूव्ह हे झालंय ना काल? हा. हम्म. तुम्ही रिव्हिजन करायची बरं का घरी न चुकता डेली. नाही, एक हे झाल्यानंतर बघूया, म्हणजे बाकीच्यांचे पण डाऊट क्लिअर होतील. हा, ठीक आहे. पण तुम्ही न चुकता डेली क्लास जो होत आहे ना, तो त्याच टाइमला जर गोष्टी क्लिअर केल्या तर फ्युचर मध्ये सांगतो तुम्हाला इझी जाणार आहे. नाहीतर तुम्ही सध्या करंट स्टुडंटची अवस्था बघा. त्यांनी सुरुवातीला मी नव्हतो त्यांना, तर त्यांची अवस्था काय झालेली आहे आता. आता लास्टला त्यांचा पोर्शन संपत आलेला आहे, पण गोष्टी ते पायथनच्या क्लिअर केलेल्या नाही आहेत तेव्हा. आणि तुम्हाला पायथन मध्ये कंटिन्युअसली टच मध्ये राहायचं आहे पायथनच्या. म्हणजे असं होईल की तुम्हाला आफ्टर सम टाइम पायथन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला कोडिंग पार्ट काही टाइम साठी थांबेल तुमचा, कारण का तर नंतर थिअरीचा पार्ट आहे भरपूर मोठा. ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस फक्त कंटिन्युअस ठेवा. त्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये इन केस काही इंटरव्ह्यूज अटेंड करावे लागले तर तेव्हा तुमच्या गोष्टी लक्षात असायला पाहिजे. व्हॉट इज नेक्स्ट नाव? टपल. Simple definition of tuple is it starts with parenthesis like this, right? Now next point of tuple is we can't update elements in tuple. That means it is immutable. This is specification of tuple, and tuple consumes less memory compared to list. This is specification of tuple. Completed? Now what is meaning of this? It starts with parenthesis. Parenthesis. We can't update elements in tuple. That means it is immutable. Further, we will look all those things. And tuple consumes less memory compared to list. Now
Let us see what is tuple. This is my empty tuple, right? Now f is something like this: 1, 2, 3, 4, 5. This is my tuple. How to check data type of this? By using type function tuple. Next, now I am going to create new tuple. S is equal to something like this: 1 comma 4.5 comma 22 comma 10 plus 5j comma 2 comma new comma year. Now this is my mixed data set inside tuple. Mixed data set inside tuple. Now what is my s of 3, 22? Simply we can fetch elements, but look at this, we can't change our elements. Now s of 3 I want to change it to 44. Tuple does not support item assignment, so that's why it is meaning of we can't update elements in tuple and it is immutable, right? Now next, my s of data from 0 to 4. Simple. Now uh, can we append extend things in tuple? Tell me. Or can we remove elements from tuple? Look at the definition of tuple. That means once our tuple is defined, we can't do anything inside tuple. Yeah, we can't append it, we can't remove it, we can't pop it. So this will tell you all the dot tab functions. So we can apply only two functions on tuple, that is count and index. And if there was a list, so this will give me a bunch of functions, because we can do manipulation with list, but we can't do manipulation with our tuple. This is simple definition of tuple, and this is simple tuple. That means whenever we have to select one data, that we don't have to after change it. That means we can't able to update after our writing that data. So at that time we will create our tuple. So actually, as of I know, we are going to almost use list everywhere, because we have to update our data, right? We have to change, we have to do changes in our data set. That's why most of the time we are going to run on only our list, right? But remember this, whenever we have to fetch anything from our data set, so there we have to use this square bracket. Don't get confused there, whenever it is tuple or something else, right? This is my tuple. So we can similarly apply fetching elements here, fetching things as we did on our list, right? So this is simply tuple. Tuple mein, that is function. That means we are using max of s. What this is telling me? Not supported in complex and integer, because the data set is here mixed. Let's try with f. But this is another function, max, right? And f dot, these are another functions. That means that can we apply on our data set, that on tuple. Now set, have you learned about set or not? Okay.
Let's start with set. Okay, first of all, set starts with this curly brackets. Okay, and duplicates are not allowed in set. This is specification of set. Now look at this. We can convert our list, otherwise tuple, into set. How? First of all, look at this. There is my f. So I am going to convert it by using set function. Set of, make the set of f. So now it is now set. Changed it. Now is there any, okay, let's create one list here. L is equal to, now simply use set function L, right? But now let's do something like this. P is equal to, in parenthesis, 1 comma 1 comma 2 comma 2 comma 2 comma 3 comma 3 comma 4 comma 5. This is my P. But what this is saying me that invalid syntax. Okay, okay. Now look at this P having 1 2 3 4 5. Why? Duplicates are not allowed inside set. P dot tab. So this all functions we can apply on our set. Something like update 10. It is saying me int object is not iterable. Okay. Now add data. Now P D A T A. Why there is another, not another A? Duplicates are not allowed. But look at this. P dot update. P dot update. Now look at P. 6 is there, but we have to write in set format. And the main specification of set is duplicates are not allowed. Two digit number? Okay, let's see. P dot update, inside update, then parenthesis 66. What it is taking as individual elements. So what we can do it, P dot update, inside this, write it as a 66. What we did here, we updated it by using this list. So this will take as a, this is my one element complete, right? But whenever I'm going to pass openly in this bracket, it is taking as individual elements 6 comma 6. But I'm doing group of 66. That means this is my only one element inside my this list. Now this is simple our set. You can write down this all codes. आता कॉन्फिडन्स येतोय कोडिंग मध्ये? काही नाही, फक्त प्रॅक्टिस जर तुम्ही जेवढी जास्त केली ना तेवढं तुम्ही स्वतः कॉन्फिडंट आहात. हे कोडिंगची गोष्ट आहे.
जर तुमची प्रॅक्टिस थांबली तर तुमचा तो कॉन्फिडन्स पण खाली घेऊन येईल.